मालवणमध्ये मविया आणि भाजपा आमने सामने आल्याची ही थेट दृश्य। राजकोट किल्ल्यावर तणावाचं वातावरण सध्या निर्माण झालेलं आहे। प्रसंगी लाठीचार्ज करण्याची या ठिकाणी वेळ आलेली आहे। या घडीची ही महत्त्वाची बातमी। निलेश राणेंचा या ठिकाणी कार्यकर्ते जे होते ते आक्रमक झाले असल्याचं म्हटलं जातंय। आदित्य ठाकरेंच्या पाहणी दरम्यान राणे समर्थकांमध्ये राडा झालेला ही थेट दृश्य आपण या क्षणी पाहतोय। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी भारत गोरेगावकर यांच्याकडून। भारत, काय घडतंय नेमकं? लागवीजी, आता मालवणमध्ये राजकोटमध्ये अतिशय संवेदनशील असं वातावरण बनलंय। खूपच तणावाचं वातावरण बनलेलं आहे, कारण राजकोटमध्ये छत्रपती शिवराय महाराजांचा जो पुतळा कोसळला होता या दुर्घटनेची पाहणी करण्यासाठी नियोजित कार्यक्रमानुसार महाविकास आघाडीचे नेते, त्याचबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे या ठिकाणी पोहोचले आणि त्याचवेळी माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे हे देखील या ठिकाणी पोहोचले आणि एकूणच आदित्य ठाकरे यांना पाहिल्यानंतर नारायण राणे समर्थकांनी जोरदार घोषणा दिल्या। यानंतर हा गेट आपण पाहू शकता, या ठिकाणी नारायण राणे यांचे समर्थक आणि स्वतः नारायण राणे, निलेश राणे याच गर्दीमध्ये आहेत आणि हा जो गेट आहे हा राजकोटमधनं बाहेर पडण्याचा गेट आहे। या गेटमधून आदित्य ठाकरे यांना बाहेर पडू दिलं जात नाही आहे आणि बाहेर पडू दिलं जाणार नाही असा थेट इशारा निलेश राणे आणि राणे समर्थकांनी दिलाय। आणि त्यामुळे आपण दुसऱ्या दृश्यांमध्ये जर पाहिलं तर मध्ये पोलीस आहेत आणि थेट दृश्य जे आपण पाहताय त्या ठिकाणी शिवसेनेचे युवा नेते हे उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे हे आहेत। त्यामुळे आदित्य ठाकरे यांना या राजकोटमधून बाहेर पडता येत नाही आहे आणि आदित्य ठाकरेंनी ही भूमिका घेतलेली आहे की 15 मिनिटात जर का पोलिसांनी नारायण राणे आणि त्यांच्या समर्थकांना या ठिकाणावरून हलवलं नाही तर महाराष्ट्रभर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे कार्यकर्ते रस्त्यावरती उतरतील असा इशारा दिला। आणि एकूणच आता मालवणमध्ये प्रचंड तणावाचं वातावरण निर्माण झालेलं पाहायला मिळते। लागवीची अगदी भारत, या सगळ्या संदर्भात अगदी हाकेच्या अंतरावर आदित्य ठाकरे सुद्धा आहेत। तुम्ही या क्षणी त्यांच्याशी थेट संवाद साधू शकता का? कारण बराच वेळ झालेला आदित्य ठाकरे त्या ठिकाणीच आहेत आणि कार्यकर्त्यांचा घेराव सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतोय। निश्चित स्वरूपात निश्चितपणे आपण आदित्य ठाकरे यांच्यासोबत संवाद साधण्याचा प्रयत्न करू। आदित्य साहेब किती वेळ झाला आपण या ठिकाणी उभे आहात? जेवढ्या वेळ पोलीस येत नाही त्यावेळी मी तिथे राहणार आणि पोलीस जेव्हा कारवाई करत नाही तर आम्ही आता SP ऑफिसला जाऊ आणि जर महाराष्ट्रात काही घडलं तर देवेंद्र फडणवीस याला जबाबदार राहतील। काही नाही विचारलं, सांगितलं की नीट चाललं ना, ठीक चाललं ना आणि किती भ्रष्टाचार झाला जरा बघून या, कारण देशाला दाखवायचं आहे भाजप किती भ्रष्टाचारी आहे। बीजेपी म्हणजे भ्रष्टाचारी जनता पक्ष झालेला आहे। त्यांनी काळजीपोटी देखील फोन केला असावा, त्यांनी हिम्मत द्यायला फोन केला। त्यांना पण माहिती आहे की आम्ही सगळे शिवसैनिक आहोत आणि आम्ही लढत असतो। तर अशा पद्धतीनं स्मारक ठिकाणी दंगा होतो, आपण या ठिकाणी पाहणी करण्यासाठी आलेले आहेत, मात्र तरी देखील अशा पद्धतीचा अपेक्षित आहे का? हे संपूर्ण नाही, हे भाजपचं DNA आहे, हे भाजपचं DNA आहे, हे पाहताय तुम्ही भाजपचं DNA। नारायण राणे उद्धव ठाकरेंनी नेमकं काय बोललं तुमच्यासोबत? काय उद्धव ठाकरेंनी उद्धव साहेबांचा फोन आला होता, काय विचारलं त्यांनी? मला पुतळ्याबद्दल विचारलं की काय नक्की झालंय आणि थोडी पाहणी जी आम्ही केली त्याच्याबद्दल आम्ही बोललो होतो। साहेब, हा जो प्रकार सुरू आहे, आदित्य साहेब हा जो प्रकार सुरू आहे आपल्यासोबत, आपण मंत्रिमंडळात कुणाजवळ बोललात का? गृहमंत्री सचिवाजवळ बोललात? गृहमंत्र्यांना बदलापूरबद्दल बोलायला वेळ नाहीये। आमचे अभिषेक घोसाळकर यांना गोळी मारली गेली, हत्या केली तर ते बोलले कुत्रं खालती आलं तर परत गृहमंत्र्यांना बोलणार का? APR जेव्हा हमला झाला पोलीस पुण्यामध्ये तेव्हा त्यांना बोलायला वेळ नाही। गृहमंत्री इथे कुठे बघणार? गृहमंत्री राजकारण करत असतात। आज माध्यमांच्या माध्यमातून काय आवाहन करताय महाराष्ट्राचे? आता काय आव्हान या ठिकाणी? मी माध्यमांच्या माध्यमातून हेच आवाहन करीन की आपण सगळे पाहताय आमच्या मागे जो छत्रपती शिवरायांचा पुतळा पडला आहे तो भाजपाच्या भ्रष्टाचारामुळे पडलेला आहे, मिंदेंच्या खोक्याच्या भ्रष्टाचारामुळे पडलेला आहे आणि ते जग जाहीर आहे। हा आपटे कोण होता, ह्याला काम कसं मिळालं, कोणामुळे मिळालं, कोणाचा जवळचा मित्र आहे, कोणाला खोके मिळाले, कोणाला धोके मिळाले, हे सगळं आलं पाहिजे। तो फरार कसा झाला, फरार होऊ कसं शकला, हे देखील जनतेसमोर आलं पाहिजे। या सगळ्या मागे काय हेतू वाटतो नेमका हे सगळं पाहून तुम्हाला? तेवढीच त्यांची अक्कल, बाकी काय नाही।
खरं तर हा एक संपूर्ण पुतळा पाहिल्यानंतर संपूर्ण भारत या क्षणी या महाराजांच्या किल्ल्यावर अशी घोषणाबाजी होतीये, कार्यकर्ते घोषणाबाजी देतात. या प्रकारावर आदित्य ठाकरेंचं नेमकं काय म्हणणं आहे? शांतपैकी येत होतो, आपले सगळे कार्यकर्ते बाहेर आहेत, मग पोलिसांनी ह्या बाकीच्या एका मिनिट सर. एसपी कोण आहेत आता सांगा मला इकडचे? आदित्य साहेब जे बालबुद्धी आहेत ते. नाही, आदित्य साहेब, महाराजांचं हे पवित्र ठिकाण आहे आणि अशा ठिकाणी मागील अर्ध्या तासांपासून अश्लील शब्द घोषणाबाजी चाललेत. कसं बघताय या प्रकारे? कसं बघतं म्हणजे तुम्ही आणि मी बघतोच आहे. सुरुवात कुठून झाली? आम्ही तर कार्यकर्त्यांना रोखलेलं ना, तर हे साफ झाले असतात आतापर्यंत. मुझे लगता है इस घटने से ज्यादा घटना जो ये घटी है ना, ये दिखाओ, क्योंकि ये सबसे दुर्भाग्यपूर्ण है. इसमें भ्रष्टाचार है और ये भाजप का भ्रष्टाचार है. कुठेतरी आदित्य ठाकरे आज येत आहेत आणि जास्त जोरात मोर्चा होईल ही भीती होती. नक्कीच आहे ना, त्यांच्या मनात तर भीती आहे, खूप घाबरतात मला. या सगळ्या मोर्चाची भीती आहे म्हणायची. नक्कीच. आदित्य साहेब, आपण गृहमंत्रालयाला काय आवाहन कराल? गृहमंत्री महाराष्ट्रात आहेत तरी का? ते जात असतात दिल्लीला आणि स्वतःचं राजकारण बघत असतात. आपण किती वेळ या ठिकाणी थांबणार? जेवढा वेळ थांबायला लागेल तेवढं. एसपी कुठे आहेत मला सांगा जरा. आपण एसपी आले पण त्या तिकडे आहेत. लपले असतील कुठेतरी, बघा कुठे. सर आपण एकंदरीत या सगळ्या गोष्टीमध्ये सामंजस्याची भूमिका दाखवलेली पाहायला मिळते. नक्कीच मी इथे सामंजस्य भूमिका एवढ्यासाठीच दाखवतो आणि सगळ्यांना रोखत आहे, कारण हा किल्ला आहे, ही पवित्र भूमी आहे. तसं पाहायला गेलं पवित्र भूमी आहे, पण इथे अशा काही घटना घडू नयेत. मी परत एकदा सांगतो, आम्ही आत येताना शांतपैकी येत होतो, बाजूने येत होतो, ठीक आहे, समोरून गर्दी येत होती, कोणीतरी येतंय, काही प्रॉब्लेम नाही. आम्हाला काही कुठे इगोचा प्रॉब्लेम नसतो. एखादा आमच्याच कॅमेरावाला ढकललं गेलं आणि धक्काबुक्की सुरू झाली तरी मी आमच्या कार्यकर्त्यांना रोखून धरलं. आपण पाहिलं असेल, आपण माझ्या बाजूला होतात, मी तरी रोखण्याचा प्रयत्न करत होतो, 2-3 लोकांना पकडून पण होतो. पण ही बालबुद्धीची भाजपची आहे ती लोकांसमोर येत आहे आणि हे मला वाटतं गृहमंत्र्यांनी स्वतःनी घडवून आणलंय का, देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्वतःहून घडवून आणलंय का, हे त्यांना तुम्ही विचारलं पाहिजे. महाराष्ट्र हे भाजपमुळे बदनाम होतं. एक तर इथे भ्रष्टाचार केलाय महाराजांच्या पुतळ्यामध्ये. मला तर भीती आहे की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्मारक मुंबईत बनत आहे तिथे पण भाजप असाच घोटाळा करेल. तसं पाहिलं गेलं स्मारक मोदी साहेब स्वतः येऊन जलपूजन वगैरे करून गेले, पण तोही अजून काही झालेलं नाही. तिथे पण भ्रष्टाचार आहे की काय, हा देखील आता ही मला शंका यायला लागली. शिवसैनिक किती वेळ पाळतील असं वाटते? कारण आपण थांबून आहात, आपण सूचना केलीत की काही करू नका, मात्र शिवसैनिक थांबतील का? पहा तिथे आता कॅमेरा उलटे करून बघायला. मोर्चा होऊ द्यायचं नाही असं वाटतं तुम्हाला? नाही, भीती येते ना, त्यांचा भ्रष्टाचार लोकांसमोर आलेला आहे, अजून कपडे फाडून घ्यायचे नाहीत स्वतःचे, म्हणून ही भीती आहे. पण ज्या पद्धतीने सध्या आता जरा आपण बघू ना काय चाललंय. या लागवीजी, हे होते आदित्य ठाकरे, जे स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं आहे की ह्यामध्ये हे कारस्थान भाजपाचं आहे आणि कदाचित त्यांनी ही शंका सुद्धा उपस्थित केली आहे की गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा हे घडवून आणलं असू शकते, असा थेट आरोप सुद्धा आदित्य ठाकरे यांनी या ठिकाणी बोलताना केलेला आहे. निश्चित भारत, आपण पाहतोय की आदित्य ठाकरे यांची अशी देखील भूमिका आहे, जितका वेळ मला थांबावं लागेल तितका वेळ मी इथे थांबील. आम्ही कार्यकर्त्यांना या ठिकाणी रोखून धरलेलं आहे, नाहीतर परिस्थिती हाताबाहेर गेली असती, असं वक्तव्य देखील त्यांनी या क्षणी केलेलं आहे. ही सगळी परिस्थिती पाहता आता किल्ल्यावर बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे का? नेमका काय घडतंय किल्ल्यावर आता या क्षणी? निश्चित स्वरूपामध्ये किल्ल्यावरचा बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे. जे पोलीस वरिष्ठ अधिकारी आहेत ते देखील या किल्ल्याकडे यायला लागले आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे यामध्ये एक गोष्ट अधोरेखित होते. मवियाचे खरं तर सर्व नेते या ठिकाणी आदित्य ठाकरेंसोबत होते, मात्र आता जर आपण पाहिलं तर या किल्ल्यावरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील हे आता सध्या कुठे दिसत नाही आहेत. त्याचबरोबर विजय वडेट्टीवार हे देखील दिसत नाही आहेत आणि आपण जर पाहिलं या ठिकाणी केवळ आदित्य ठाकरे हे आणि त्यांच्यासोबत विनायक राऊत आणि स्थानिक आमदार वैभव नाईक हेच या ठिकाणी सध्या पाहायला मिळते. आणि दुसरीकडे जर आपण पाहिलं तर नारायण राणे हे त्यांच्या समर्थकांना आणखीन या ठिकाणी बोलवून ती गर्दी वाढवत आहेत. आणि आता आपण पाहिलं तर राजकोटच्या दुसऱ्या माध्यमातून शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे झेंडे आपण या दृश्यांमधून पाहताय. स्वतः वैभव नाईकांसोबत आपण बातचीत करत आहोत. नाईक साहेब, काय भूमिका राहणार आहे? भूमिका काय आहे? आता मी येतो ना, थांबा 5 मिनिटं थांबायला सांगा त्यांना, 5 मिनिटं थांबायला सांगा. आणि एकंदरीत आदित्य ठाकरेंची कोंडी केल्यासारखं काय कोणती गेल्या नाही, पोलिसांच्या प्रशासन. मग आम्हाला एक सांगा, आम्हाला एका प्रश्नाचं उत्तर द्या, महाविकास आघाडीचे इतर नेते कुठे गेले?
अहो कोण गेले तरी आम्ही आहोत. नाही जयंत पाटील नाही. नाही आम्ही आहोत. बघतो का ते. या ठिकाणी वैभव नाईकांचं स्पष्ट मत आहे की कोणी नसला तरी आम्ही आहोत आणि आता नारायण राणेंसोबत 4 हात करायची आमची देखील तयारी आहे. या आक्रमक भूमिकेने शिवसेनेचे अधिकचे कार्यकर्ते या ठिकाणी आहेत. आपण दृश्यांमधनं पाहू शकताय कशा पद्धतीने पुन्हा एकदा हा गोंधळ झालेला आहे. पुन्हा एकदा भाजपच्या कार्यकर्त्यांमधनं जोरदार घोषणाबाजी पाहायला येत आहे. जर आपण आत्ताच्या परिस्थितीत विचार केला तर या ठिकाणी पोलिसांची कुमक ही मात्र कमी आहे आणि सिंधुदुर्गाचे पोलीस अधीक्षक हे या ठिकाणी आतापर्यंत पोहोचले नाहीत. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या राज्याचे माजी मंत्री असलेले आणि शिवसेनेचे युवा नेते असणारे आदित्य ठाकरे हे अर्धा तासहून अधिक काळ झालं ह्या पूर्ण किल्ल्याच्या तटबंदीच्या आतमध्ये त्यांना घेराव घातल्यासारखी परिस्थिती आहे आणि त्यामुळे त्यांना बाहेर पडता येत नाही आहेत आणि नारायण राणे गेटवरनं हलायला तयार नाही आहेत. लागवीची निश्चित या ठिकाणी काही महिला कार्यकर्त्या सुद्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. भारत या क्षणी आपण पाहतोय जोरदार घोषणाबाजी. अंबादास दानवे काय नाही आपण जाऊ ना. काय करतात जाऊ आपण थांबायचं. आदित्य ठाकरे काय बोलतात ऐकवा महाराष्ट्राला. भारत कशी बोलते फार वेगळी होती. ही जी भाजप आहे ही भ्रष्टाचारी जनता पक्ष झालेला आहे. या ठिकाणी आपल्याला बाहेर जाऊ दिलं जाणार नाही अशा पद्धतीचं सांगण्यात येतं. इथे स्थान मांडून बसू आम्ही. एका बाजूला हा संपूर्ण मोर्चा निघतोय महाविकास आघाडीचा म्हणून हे सगळे केले जाणून बुजून केलं असं वाटतं. भाजप आम्हाला घाबरते, मला घाबरते आणि म्हणून हे सगळं चाललेलं आहे. तर हा मोर्चाचे सगळे कार्यकर्ते तुमचे देखील आता इथं येऊन पोहोचले येणारच आहेत. शिवसैनिक येणारच. या ठिकाणी आणखी इथली परिस्थिती आहे ती हाताबाहेर जाऊ शकते. आपण काय मी सगळ्यांना रोखून धरलेलं आहे. एसपी कुठे आहेत, गृहमंत्री कुठे आहेत हे गृहमंत्र्यांनी उत्तर द्यावं. हे जाणून बुजून केलंय. आता हे मिंदेंनी केलंय, गृहमंत्र्यांनी केलंय, कोणी केलं बघा. तर आपण बघितलं की हे सगळं जाणून बुजून आहे ते सुरू आहे आणि याच आता राजकोट किल्ल्यावर शिवसैनिक खूप मोठ्या संख्येने यायला सुरुवात झालेली आहे. पोलिसांचा या ठिकाणी बंदोबस्त आहे तो अपुरा होता आणि त्यामुळे हे सगळं घडलं अशा पद्धतीने. कोणत्याही परिस्थितीमध्ये काहीही झालं आणि कितीही वेळ लागला तरी या राजकोट किल्ल्यावरनं मी जागा सोडणार नाही अशी आक्रमक भूमिका आदित्य ठाकरे यांनी अंबादास घेतलेली दानवे आहे. अंबादास स्वतः दानवे विरोधी काहीतरी पक्षनेते समजावतात आदित्य अंबादास ठाकरेंना. काय दानवे- म्हणणं अंबादास त्यांचं दानवे- नेमकं. अंबादास दानवे आपण सांगण्याचा प्रयत्न नाही मी आता जरा काय म्हणणं आहे? आदित्य साहेबांनी निघालं पाहिजे. ते स्वतः सांगतायत आदित्य ठाकरेंना की आपण इथून निघूया म्हणून, पण तरी सांगितलंय आदित्य ठाकरेंची ठाम भूमिका आहे की जोपर्यंत या घोषणा थांबत नाहीत, जोपर्यंत नारायण राणेंचे समर्थक इथनं हटवले जात नाही तोपर्यंत मी इथनं सुटणार नाही. चला आपण निघू. मोठ्या प्रमाणात तुमचे कार्यकर्ते मागून येतात. इथेच बसायचं. येऊ दे सगळ्यांना. इथेच बसायचं. ठाम भूमिकेवरती आहेत आदित्य ठाकरे. ठाम भूमिकेवरती आहेत आदित्य साहेब. शेवटचा प्रश्न आहे काय भूमिका घेतली? शेवटचं नाही, शेवट आता होईल बघा तुम्ही. आपण इथं निघणार बिलकुल नाही, मी इथेच बसणार. आता आपण दृश्यातनं पाहतोय की या ठिकाणी स्वतः आदित्य ठाकरे त्याबरोबर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आहेत आणि राजापूरचे आमदार राजन साळवी देखील आहेत आणि एकच भूमिका या ठिकाणी घेतली गेली आहे की काय झालं तरी जोपर्यंत भाजपचे समोरचे कार्यकर्ते हटवले जात नाही तोपर्यंत हा राजकोट किल्ला सोडणार नाही अशी आक्रमक भूमिका आता शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी या ठिकाणी घेतले. एकूणच परिस्थिती राजकोटची आपण पाहिली तर ती चिघळत चाललेली असून अधिक तणावाचं वातावरण निर्माण झाल्याची परिस्थिती लागवीची पाहायला मिळते. निश्चित आपण पाहतोय कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून जाताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. अंबादास दानवे यांच्याकडून आदित्य ठाकरेंना समजावण्याचा प्रयत्न करण्यात आला. आपण निघूया ना इथून असं सांगण्यात आलं, पण आदित्य ठाकरे मात्र आपल्या मतावर ठाम आहेत. आता काय व्हायचं ते होऊन जाऊ दे असं म्हणत आदित्य ठाकरे या ठिकाणी भूमिका स्पष्ट घेताना दिसत आहेत. वारंवार आदित्य ठाकरे एसपी कुठे आहेत असा सवाल या ठिकाणी उपस्थित करतायत. भारत आता या क्षणी तिथं काय परिस्थिती आहे ही सगळी परिस्थिती पाहता तगडा पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे का? किल्ल्याचे काही गेट बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे का? कारण दोनही गटाचे कार्यकर्ते आक्रमक होताना दिसतात. हे स्थान पवित्र आहे, ऐतिहासिक आहे, महाराजांचा किल्ला आहे. लागवीची जसं आपण म्हणताय त्यानुसार प्रत्येक मिनिटाला राजकोट किल्ल्यावरचं वातावरण अधिक तणावाचं बनतंय. आपण आता दृश्यांमधनं पाहताय की थेट आदित्य ठाकरे
यांनी याच ठिकाणी ठिय्या मांडलेला आहे. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रयत्न केला होता की आपण या ठिकाणावरून निघूया, मात्र त्यांनी सांगितलं जोपर्यंत गोंधळ घाललेले लोक आहेत त्यांच्यावर कारवाई होत नाही, त्यांना गेटवरनं हटवलं जात नाही तोपर्यंत मी इथून हलणार नाही. आणि हळूहळू जर आपण पाहिलं तर शिवसेनेच्या महिला देखील या ठिकाणी आलेल्या आहेत. किल्ल्याचे कुठलेही बंद करण्यात आलेले नाही. अजून एक दृश्य आपण दृश्यातनं पाहू शकताय की ही जी आता आमने सामने थेट शिवसैनिक विरुद्ध नारायण राणे आणि भाजपाचे कार्यकर्ते हे समोर अगदी जो बाहेर पडण्याचा रस्ता आहे त्या रस्त्यावरती त्या गेटवरतीच नारायण राणे त्याचबरोबर त्यांचे निलेश राणे आणि त्यांचे कार्यकर्ते हे या गेटवरती थांबलेले आहेत. ते तिथून हटायला तयार नाहीत आणि जोपर्यंत त्यांना हटवलं जात नाही तोपर्यंत राजकोट किल्ला सोडणार नाही अशी आक्रमक भूमिका आदित्य ठाकरे यांनी घेतली. आणि त्यामुळे इथलं वातावरण हे प्रत्येक मिनिटाला तणावाचं बनत चाललेलं आहे. या ठिकाणी शिवसैनिकांची गर्दी वाढायला सुरुवात झालेली आहे, सोबतच भाजपच्या कार्यकर्त्यांची देखील गर्दी वाढायला लागली. मात्र सिंधुदुर्गचे पोलीस अधीक्षक किंवा वरिष्ठ अधिकारी अद्यापपर्यंत राजकोटवरती पोहोचलेले नाहीत. लागवीची लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.